नमस्कार. हिंदू संस्कृती आणि स्त्री या चॅनलवर मी श्रुती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण घटस्थापना म्हणजे नेमकं काय, घटस्थापना आपण का करतो, घट का बसवतो, काय कारण आहे यामागे, हे सर्व जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर हिंदू संस्कृती आणि स्त्री या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर काही दिवसातच येतो तो सण म्हणजे नवरात्री. हा देवीचा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. यालाच आपण शारदीय नवरात्रोत्सव असेही म्हणतो. तसेच भारतातील काही भागांमध्ये याला दुर्गापूजा असेही म्हटले जाते. नवरात्र म्हटलं की आपल्याला आठवते ती घटस्थापना, पण या विधीमागे फक्त पूजा नाही तर खोल आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. तो आपण आज जाणून घेऊया. तर घटस्थापना म्हणजे काय? घट हे ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. घट म्हणजे एक कलश जो की पाण्याने भरलेला असतो, कारण पाणी हे आपल्या जीवनाचे मूळ आहे. त्यामुळे घट म्हणजे संपूर्ण सृष्टीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. त्यानंतर या घटावर आपण नारळ आणि आंब्याची पाने ठेवतो. यातून मातृशक्तीचा वास होतो असे मानले जाते. हा विधी म्हणजे दैवी शक्तींचे आपल्या जीवनात आवाहन करणे. याच घटाच्या बाजूने आपण मातीमध्ये 7 प्रकारची धान्य पेरतो, कारण याच अंकुरांद्वारे नवीन जीवन, सृजनशक्ती आणि समृद्धी यांचा संदेश याद्वारे दिला जातो. घटस्थापना करताना केलेला संकल्प म्हणजेच आपल्या अंतःकरणात शुद्धता, साधना आणि आत्मबल जागृत करणे. कारण ज्यावेळी आपण बाह्य पूजा करतो तर ही पूजा म्हणजे अंतर्गत प्रवासाची सुरुवात असते आणि 9 दिवसांची साधना म्हणजे घटस्थापना असते. कारण हे 9 दिवस आत्मसंयम, साधना आणि शक्तींची अनुभूती घेण्यासाठीचे आहेत. या प्रत्येक दिवसात वेगवेगळ्या रूपातील देवीची उपासना करून आपण स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा रुजवतो. एकूणच काय तर घटस्थापना ही दैवी शक्तीला आपल्या अंतरंगात स्थान देण्याची प्रक्रिया आहे, जी आपल्याला नवरात्रभर आत्मिक शुद्धीकरण आणि शक्तिप्राप्तीचा मार्ग दाखवते. पण मग घट का बरं आपण बसवतो? कारण धार्मिक मान्यतांनुसार कलश ही देवता, ग्रह आणि नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते. कलश हे शुभ कार्याचे आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणूनच कलशाची स्थापना करून दैवी शक्तींना आवाहन आपण करतो. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. आणि बरं का मैत्रिणींनो, आपला शेतकरी राजा आणि घटस्थापना यांचा काही वेगळाच संबंध आहे. घटाजवळील धान्याला काही दिवसातच अंकुर फुटतात आणि हे अंकुर म्हणजे येणाऱ्या हंगामातील धान्याची समृद्धी आणि भरघोस पीक असा शेतकऱ्याचा विश्वास आहे. हा सण शेतकऱ्याचा आणि निसर्गाशी असलेला आत्मीय संबंध आपल्याला दाखवतो. जशी धरणी माता अंकुर धारण करून जीवनाला पोसते, तशीच महालक्ष्मी माता समृद्धी आणि सुख आपल्याला देते असा विश्वास. तसेच घटस्थापना म्हणजे पीक भरभराटीचा आशीर्वाद मागण्याचा क्षण. नवरात्रात केलेली साधना शेतकऱ्याला संयम आणि श्रमाची शक्ती यांचा आत्मविश्वास देते. ज्याप्रमाणे रोपं हळूहळू वाढत जातात, तसा शेतकऱ्याचा धीर आणि श्रद्धा देखील वाढत जाते आणि 9व्या दिवशी घटाजवळ उगवलेली हिरवळ म्हणजे भविष्यातील समृद्धीचे दर्शन. थोडक्यात काय तर धान्याच्या अंकुरातून येणाऱ्या भरघोस पिकाची आशा, निसर्गाशी एकरूपता आणि देवीकडून समृद्धीचा आशीर्वाद म्हणजे घटस्थापना. त्याचप्रमाणे या घटाद्वारे शेतकरी आपल्या शेतातील माती परीक्षण देखील या निमित्ताने करत असतो. तसेच बियांची उगवण क्षमता यांचे परीक्षण देखील याद्वारे केले जाते. पण मग आपल्याला असा कधी प्रश्न पडलाय का
की हा घट आपण 9 दिवसच का बरं बसवतो? तर यामागे खूप कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपण ज्या बिया पेरतो त्यांना रुजवून अंकुर फुटण्यासाठी 8 दिवस लागतात आणि 9व्या दिवशी शेतकरी हे त्याचे माती परीक्षण आणि बीज परीक्षण पूर्ण करत असतो. त्यानंतर नवरात्री म्हणजे नवरात्र. या नवरात्रींमध्ये देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. घरामध्ये ठेवलेलं पाणी, नारळ, धान्य हे सृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं आणि 9 दिवसात त्याला देवत्व प्राप्त होतं असं आपण म्हणतो. त्यानंतर अंकशास्त्रीय महत्त्व देखील आहे. कारण 9 हा अंक पूर्णतेचं प्रतीक आपण मानत असतो. कारण गर्भधारणेचे 9 महिने, 9 ग्रह, 9 रात्रींचा उपवास हे सर्व पूर्णत्व आणि सृष्टीचं प्रतीक आहे. आणि 10व्या दिवशी दशमीला म्हणजेच विजयादशमीला हा घट विसर्जन करून आपण देवीला निरोप देत असतो. त्यानंतर आध्यात्मिकदृष्ट्या देखील या घटाचं महत्त्व आहे. हा घट आपल्या अंतःकरणाचा आरसा आपण म्हणत असतो. कारण आपल्या मनात जर चांगुलपणाचा प्रकाश असेल तरच देवीची शक्ती आपल्या जागृत होत असते. असे हे 9 दिवस आपल्याला एक नवीन गुण शिकवत असतात. शक्ती, संयम, धैर्य, करुणा, ज्ञान, साहस, निडरता, शुद्धता आणि सिद्धी म्हणजेच घट. आणि हा घट आपल्याला आत्मविकासाचा मार्ग दाखवत असतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांपर्यंत देखील ही माहिती पोचवा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण घटस्थापना ही केवळ एक परंपरा नाही तर आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा सुंदर मार्ग आहे. या नवरात्रीत तुम्हा सर्वांच्या जीवनात प्रकाश, प्रेम आणि शक्ती नांदो हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना. घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.